लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत मांडीला मांडी लावून बसणारे राज ठाकरे आता वेगळा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत। विधान परिषद निवडणुकीत मनसेने भाजपच्या विरोधात शड्डू ठोकलेत। आगामी विधानसभेतही राज ठाकरेंची एकला चलोरचीच भूमिका राहणार का, त्यावरचा हा खास रिपोर्ट। लोकसभेनंतर राज ठाकरेंचा एकला चलोरे, भाजपला झटका, महायुतीत मिठाचा खडा। विधान परिषदेत मनसेचे डाव खरे होणार। लोकसभेचा निकालही लागत नाही तोच विधान परिषदेवरून महायुतीत खडाखडी सुरू झाल्याचं समोर येत आहे। त्याला कारण ठरली आहे राज ठाकरेंची मनसे आणि राज ठाकरेंनी कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अभिजित पानसेंच्या नावाची केलेली घोषणा। ऐनवेळी राज ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्यानं महायुतीच्या गोटात मिठाचा खडा पडल्याची चर्चा रंगतीये। लोकसभेत मोदींना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मनसेकडून अभिजित पानसेंची उमेदवारी जाहीर केली। भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। कोकण पदवीधर हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ समजला जातो आणि याच मतदारसंघात निरंजन डावखरे भाजपचे विद्यमान आमदार आहेत। त्यामुळे राज ठाकरेंनी अचानक अभिजित पानसेंचं नाव जाहीर करून भाजपची पुरती गोची केली आहे। प्रत्येक निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार आहे, त्यामुळे लोकसभेला विनाशर्त पाठिंबा दिला हे एक्सेप्शन होतं। आता याच्या प्रत्येक निवडणुका आम्ही लढणारच आहोत। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे आता भाजपच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे। मात्र भाजप आमदार रवींद्र चव्हाणांनी महायुतीच्या उमेदवाराबाबत वरिष्ठच निर्णय घेतील असं म्हटलं असलं तरी भाजप पारंपरिक जागा सोडणार का याबाबत त्यांनी सावध भूमिका घेतली। तो आमचे सर्व वरिष्ठ नेते या संदर्भातला महायुतीतून निवडणूक कोणी लढावी या संदर्भातला निर्णय जो आहे तो निर्णय वरिष्ठ मंडळी करत असतात, परंतु कार्यकर्त्यांनी सर्वांनी उमेदवार कोणी जरी असला तरी सर्वांनी एकत्रपणे महायुतीच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी काम करावं अशा संदर्भातल्या आज सर्वांना सूचना दिलेल्या आहेत। लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेनं विधान परिषदेत थेट भाजप विरोधात शड्डू ठोकलाय। कोकण पदवीधर मतदारसंघातून कोण माघार घेणार आणि कोण मैदानात कायम राहणार यापेक्षाही मनसे भाजपला झुकवून पानसेंची उमेदवारी कायम ठेवून आपलं राजकीय वजन वाढवून घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तसेच राज ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीत एकला चलोरेची भूमिका कायम ठेवतील का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई।